भात कसा करणार आहोत हे बघणार आहोत रे। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। भातासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। आपण भाताला कशा प्रकारे फोडणी द्यायची। तांदूळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून भिजवून ठेवलेले आहेत। आपण उभा कांदा चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे। जिरं, लवंग, विलायची आणि थोडी 2-3 कढीपत्त्याची पाने, आलं लसूण पेस्ट। आता आपण प्रथम गॅस पेटवून घेऊया। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुपाची फोडणी पण देऊ शकता भातासाठी, पण मी तुपाची नाही देते कारण की माझ्या मुलींना आवडत नाही। मी तेलाची फोडणी देते। आपण 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे। हे पहा, त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। आता कांदा चांगला लाल होऊ द्यायचा, पूर्ण ब्राऊन होईपर्यंत तो फ्राय करायचा आहे। हे पहा, आपण आता त्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेऊया। त्यानंतर 1 चमचा जिरं, 5 ते 6 लवंगा आणि विलायची आणि 2 ते 3 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। आता आपण यामध्ये भात टाकून घेऊया। हे पहा, आपण आता हा सगळा भात टाकून घेऊया याच्यामध्ये। तुम्ही बासमती राईस कुठलेही तांदूळ घेऊ शकता। मी आता कोलम वापरते आहे। हे पहा, आपण असं पूर्ण फ्राय करून घेऊया। आपण आता 4 वाट्या तांदूळ घेतले तर त्याला आपण डबल पाणी टाकायचं। 8 वाटी पाणी आपण ह्याला टाकायचं आहे। आता हे पहा, आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। यामध्ये थोडीशी पुदिन्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आता हा भात 10 मिनिटं आपण ठेवून देऊया। हा भात शिजून होईल। आपण दालच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। प्रथम आपण तूर डाळ, मूग डाळ एकत्र भिजवून घेतलेली आहे, शिजवली ती। भोपळा असा कट करून घेतला आहे। त्याच्यावरचा हे ब्या जो असतात तो भाग पूर्ण काढून घ्यायचा। अशा प्रकारे कट करून घ्यायचा एवढ्या साईजमध्ये। त्यासाठी लागणाऱ्या भाज्या: मेथी, पालक, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना। उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे 2 ते 3। त्यानंतर दालच्या मसाल्याचे पॅकेट, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, मिरची पावडर, धने पावडर, हळद आणि मीठ। चला आता आपण सर्वप्रथम गॅस पेटवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल तापले आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया। हे पहा, आता कांदा असा ब्राऊन होत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये एक एक करून सगळ्या भाज्या टाकून घेऊया। मध्ये आता आपण मेथी टाकू, नंतर पालक, पुदिना, कोथिंबीर आणि टोमॅटो। आता हे आपण पूर्ण एकजीव करून घेऊया, परतून घेऊया। ह्या भाज्या आपण ह्या तेलातच शिजवायच्या, त्यात पाण्याचा काही अंश टाकायचा नाही आहे। ते पहा, आता मी तुम्हाला दाखवते। त्यानंतर आपण ह्यामध्ये आता मसाले टाकून घेऊया। 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा हळद, मीठ टाकून घेऊया। 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेऊया आपण। आता आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण दालच्या मसाल्याचं पॅकेट टाकून घेऊया। आता याला पूर्ण तेल सुटसपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे पहा, तुम्ही बघू शकता ह्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। ह्या भाज्या अशाच आता ह्या तेलावर वाफून घ्यायच्यात। तुम्ही आता पाहू शकता खूपच सुंदर वास येतो आहे त्याचा। हे पहा, आपण आता त्यामध्ये भोपळा टाकून घेऊया। कमीत कमी अर्धा किलो तरी भोपळा हवा आहे त्यासाठी। तो पण आपण ह्या तेलामध्ये पूर्ण फ्राय करून घेऊया। हे पहा, आता आपण ह्याच्यातच भोपळा शिजून घ्यायचा या मसाल्यांमध्ये आणि नंतर भोपळा अर्धा कच्चा शिजला की मग आपण त्यामध्ये डाळ टाकून घेऊया, वाफ काढून घेऊया। हे पहा किती छान त्याला पाणी असं तेल सुटलेलं आहे।
हे पहा, तुम्ही आता बघू शकता ह्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता आपला हा भोपळा ह्यामध्ये शिजलेला आहे. हे पहा, आता आपण त्यामध्ये आपली जी शिजवलेली डाळ आहे ती आपण टाकून घेऊ. आता आपण डाळ एकत्र करून घेऊया. आपण ही डाळ आता सगळी एकत्र करून घेतलेली आहे, घोटून घेतलेली आहे पूर्ण. आपण ती आता दालच्यामध्ये टाकून घेऊया. हे पहा, आपण आता ही डाळ टाकली आहे. आता ती आपण एकत्र करून घेऊया. आणि त्याला पाहिजे तेवढं पातळ तुम्ही करू शकता, पण दालचा आहे हा, त्यामुळे ते जास्त पातळ नाही पाहिजे, घट्ट घट्टच तो छान लागतो. तुम्हाला लागेल तसं तुम्ही आता ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. हे पहा, आपण आता एवढं असं त्यात पाण्याचं प्रमाण टाकलेलं आहे. आता ह्याला एक उकळी येऊ देऊ आपण 10 मिनटं. हे पहा, आपला आता हा दालचा एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे. ह्याला उकळी झालेली आहे. आपण 10 मिनटं बारीक गॅसवर ठेवलं होतं. हे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित प्रमाण आलेलं आहे ह्याचं. हे पहा, आपला हा दालचा भात आता खाण्यासाठी तयार आहे.